640 भारतातल्या आय टी कंपन्यांचा सर्वे केला, 640, आणि त्याच्यातल्या 28% कंपन्यांनी सांगितलं आम्ही AI मुळे अजून माणसं घेणार आहोत. हा भारतातला डेटा आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग जसं शिकवलं पाहिजे तसं भारतात फार कमी संस्था शिकवलं जातं. कम्प्युटर इंजिनिअरिंग इज नॉट कोडिंग. कम्प्युटर इंजिनिअरिंग इज मॅथमॅटिकल थिंकिंग. आपल्यापैकी किती जणांना आपल्या कॉलेजामध्ये किंवा तुमच्या मुलांना मॅथमॅटिकल थिंकिंग शिकवलं जातं? 10 ते 15 वर्ष तुम्हाला तंत्रज्ञानाला अनुभव असेल, तुम्हाला जास्त संधी आहे. प्रॉब्लेम कुठे येतोय की तुम्हीच म्हणताय की मला ते जमत नाही, मला हेच जमतं कारण माझा अनुभव 15 वर्षाचा आहे ह्याच्यामध्ये. पण आपला एक गुणधर्म आहे, आपण सांगू तेच करतो. आपल्याला बॉसने जे सांगितलं आपण तेवढंच करतो. आपल्याला आउटसोर्सिंगच्या वेवमध्ये गेली 25 वर्ष इतकी डॉलर्स मिळवायची सोपी सवय लागली आहे ना, की थोडी मेहनत करायची आपल्याला आता मनोवृत्ती उरली नाही आहे. स्वतः एक एजंटिक ॲप्लिकेशन बनवा, गिटअपवरती रेपो पोस्ट करा आणि मग जाऊन सांगा की मला येतं. मी कोर्सेरावर 4 एजंटिक याचे कोर्स केलेत, मग मला प्रोजेक्टवर घ्या म्हणून तुम्हाला कोणी घेणार नाही. ज्यांना हँड्स ऑन येतं AI, ज्यांना AI सिस्टीम्स हँड्स ऑन बनवून त्याची इंटिग्रेशन्स, त्याच्या APIs, त्याचं डिप्लॉयमेंट ऑन द फील्ड जमतं, त्यांना आज मार्केटमध्ये भयंकर डिमांड आहे. आजच्या जगामध्ये मी काय शिकलं पाहिजे की ज्यानं आत्ताच्या काळात माझ्या हाताला काम आणि घरात दाम येईल ते सांगा. 1 तारखेला माझ्या हातात पगार येईल, हे कदाचित 10 वर्षात इतिहास जमा होईल. आपल्याबरोबर आहेत चिन्मय गवाणकर सर. तर मी स्वागत करतो या व्यासपीठावरती. महाराष्ट्रातले टेक्नॉलॉजी बद्दल विचार करणारे थिंकर आहेत, त्याच्यामध्ये चिन्मय सरांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. सर, पहिला प्रश्न हाच आहे की 1 मार्च साधारणतः ते फेब्रुवारी ते मे जून असा एक कालावधी होता की जेव्हा AIची प्रचंड भीती तयार झाली. यांनी ले ऑफ केला, त्यांनी ले ऑफ केला, यांच्या हे मॉडेल आलं, ते असं करतंय तसं करतंय. आता अचानक ते सगळं पाठीमागं गेल्याचं किंवा ढकललं गेल्याचं पाठीमागं जाणवतंय. AIची जॉब रिलेटेड भीती संपली आहे का आहे? काय घडतंय? तर जॉबची जी भीती दाखवली जाते सध्या ना, त्याच्यामध्ये अर्ध सत्य आहे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. याचं कारण असं आहे की आपल्या भारतामध्ये जो लेटेस्ट सर्वे झाला आहे, ICSER नावाचं एक दिल्लीचा थिंक टँक आहे, इंटरनेटवर अवेलेबल आहे रिपोर्ट. त्यांनी 640 भारतातल्या आय टी कंपन्यांचा सर्वे केला, 640, आणि त्याच्यातल्या 28% कंपन्यांनी सांगितलं आम्ही AI मुळे अजून माणसं घेणार आहोत. हा भारतातला डेटा आहे. त्याच्यामुळे जागतिक पातळीवर काय होतंय, अँथ्रोपिकने फेबल 5 काढलं, अचानक स्टॉक मार्केट पडलं, मग असं झालं तसं झालं, ते ठीक आहे, ते झालं. परंतु मला असं वाटतंय की आपण AI कडे रिप्लेसमेंट टेक्नॉलॉजी पाहतोय, त्याच्यामुळे आपली गडबड होते. ही गल्लत जर आपण संपवली आणि आपण AI कडे एनेबलिंग टेक्नॉलॉजी म्हणून पाहिली की माझी प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी AI मला वापरेल. आणि कसं होतं ना, जेव्हा केव्हा कुठल्याही प्रोफेशनमध्ये, मी नोकरी हे बोलत नाही, कुठल्याही प्रोफेशनमध्ये जेव्हा AI येतं तेव्हा त्या प्रोफेशनला 2 प्रकारचे फरक पडतात. एक, प्रोफेशनॅलिझम म्हणजे काय? तोच तुम्ही जे काम करत असाल ते काम अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकाल, अधिक फास्ट करू शकाल, अधिक उत्तम प्रकारे करू शकाल. प्रोफेशनॅलिझम त्याने त्या क्षेत्रातले सध्या असलेले जे म्हणजे व्यावसायिक आहेत त्यांना जास्त उलट महत्त्व प्राप्त होतं. म्हणजे आता इथे जे कोणी IT क्षेत्रातले बसले असतील, ज्यांनी कोडिंग केलं असेल, टेस्टिंग केलं असेल, त्यांच्याकडे सगळ्यांकडे टूल्स आलेली आहेत, AIचीच टूल्स आलेली आहेत. पण म्हणून त्यांना मॅनेजर सांगितले उद्या तू घरी जा, अशा फार कमी केसेस असतील आणि त्याला AI वर पावती फाडली जाते. उलट जर एक 5 लोकांची टीम टेस्टिंग किंवा कोडिंग 3 आठवड्यात करायची, ती AIने हल्ली 1 आठवड्यात करते आणि जास्त प्रोजेक्ट क्लायंटचे घेऊ शकते. याला म्हणतात प्रोफेशनॅलिझम. आणि दुसरं आहे लोकशाहीकरण, डेमोक्रटायझेशन. म्हणजे काय की मला एखादी गोष्ट जमत नव्हती, ती आता मला जमायला लागली. म्हणजे मला वाटतं मागे आपल्या एका मुलाखतीत आपण बोललो होतो की आपल्याकडे पुणे असेल, बंगळुरू असेल, हैदराबाद असेल, यांची प्रगती कशी झाली. म्हणजे 2000च्या दशकातलं पुणे मला माहिती आहे, लोकांना माहिती नसेल. माझा पहिला जॉब पुण्यामध्ये होता, टेल्को पिंपरीमध्ये. तेव्हाचं पुणे आणि आत्ताचं पुणे ओळखता येत नाही. या रस्त्यावर काही नव्हतं इकडे. हिंजेवाडी जेमतेम फेज 1 चालू होत होती. आपली प्रगती झाली कशी? IT मुळे झाली. आणि IT जेव्हा आपल्या भारतामध्ये आली तेव्हा IT मध्ये आउटसोर्सिंग म्हणजे लेबर ह्याच्यावर आपण काम करत होतो. आणि आता माझे मित्र इथे बसलेत, माझे क्लासमेट्स बसलेत माझ्याबरोबर, ज्यांनी इंजिनिअरिंग केलं, त्यांनी हा 25 वर्षाचा प्रवास पाहिलेला आहे की आपण जे काही IT महासत्ता वगैरे गप्पा मारतो, तर तेवढं काही ते खरं कधीच नव्हतं आणि आजही नाही आहे. ज्या महासत्तेत ते मोरे सरांनी सांगितलं कोण आहेत ते आणि ते काय करतात. त्याच्यामुळे आपण जे करायचो ते आपण एक डिग्री घ्यायचो. मी इंजिनियर झालो, मला अमुक तमुक कंपनी कॅम्पसला येऊन उचलून न्यायची, एक 3 महिन्याचं ट्रेनिंग द्यायची आणि मग मी इंडस्ट्रीमध्ये घुसून प्रोग्रॅमर,
सिनियर कन्सल्टंट, प्रोजेक्ट मॅनेजर, अमुक तमुक करत वर पोचायचो. परंतु हा टक्का भारतीय लोकसंख्येमधला फक्त 1% आहे. आता ताईंनी उल्लेख केला शेतकरी ग्रामीण भागातला, त्याच्यापर्यंत हे पोचलंच नव्हतं. आणि त्याला एवढं ग्लॅमर आपण दिलं की IT इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, हे ते. त्या ग्लॅमरमुळे तो 99% जो आपला वर्ग होता तो या क्रांतीच्या बाहेर राहिला. पण लोकशाहीकरण कसं झालं? आता मला कम्प्युटरशी बोलायला कम्प्युटरच्या भाषेची गरज नाही. मला मराठीमध्ये, गुजरातीमध्ये, हिंदीमध्ये, तेलुगूमध्ये कम्प्युटरशी बोलता येतं, संवाद साधता येतो. मला पायथन, जावा, C++ वगैरे तांत्रिक भाषा शिकायला लागत नाहीत. त्याच्यामुळे मी तर म्हणतो की जास्त लोकांना संधी उपलब्ध झाल्यात. म्हणजे पूर्वी वेब डिझायनिंग आणि डेव्हलपमेंट हा धंदा होता. आज घरी बसून 9 वर्षाची मुलं वेबसाईट जेमिनामध्ये बनवतात. स्किल्स. त्याच्यामुळे मला खरंच वाटत नाही ऑनेस्टली की नोकऱ्यांवर फार परिणाम पडतोय, टास्क्सवर पडतोय. आपण ना गल्लत करतो टास्क आणि जॉब. म्हणजे टास्कला मला अजून मराठी शब्द चांगला सापडला नाही, कोणाला असेल तर मला सांगा. जॉब म्हणजे नोकरी. पण त्या जॉबला आपण, ज्या नोकरीतला आपला जो जॉब डिस्क्रिप्शन असतं त्याला जर आपण फोडलं तर ज्या टास्क असतात ना त्या तुम्ही ऑटोमेट करू शकता एआयने. म्हणजे आता जेफ्री हिंटनचा उल्लेख मोरे सरांनी केला, फादर ऑफ एआय ज्याला म्हणतात, गुगलमध्ये जे होते. तर त्यांनी 2016ला एक वक्तव्य केलेलं, फेमस वक्तव्य, की 5 वर्षामध्ये कोणी रेडिओलॉजिस्ट बनणार नाही. रेडिओलॉजिस्ट कोणी बनूच नका, कारण एआयची मॉडेल्स इतक्या पातळीवर पोहोचलेत की सगळे स्कॅन एआय वाचतं आणि तुम्हाला स्कॅनमध्ये काय ते सांगतं. डॉक्टरची गरजच नाही. आज जर तुम्ही डेटा पाहिलात तर रेडिओलॉजिस्ट अतिशय जास्त संख्येने आहेत, ते एआय वापरत आहेत आणि त्यांना जास्त पैसे मिळत आहेत. इट्स अ ऑगमेंटेशन मेंटॉलॉजी, राईट? सो जॉब मला खरंच वाटत नाही जातील. आपण टास्क ऑटोमेट करू. किंवा नर्सेस आहेत, पूर्वी नर्सेसना ते हाताने चार्ट भरायला लागायचे, आता ॲप्स आली आहेत. नर्सेस जास्त पेशंटना अटेंड करू शकतात. भारतामध्ये अशा, म्हणजे आम्ही काही ठिकाणी असे प्रोग्राम केलेले आहेत की काही मोठ्या हॉस्पिटल्समध्ये, कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये पेशंट जेव्हा डॉक्टरशी बोलतो, आपण जे बोलतोय, तर डॉक्टर ते रायटिंग पॅड लिहित बसतात ना, तुमची लक्षणं काय आहेत, तुम्हाला काय द्यायचं, ते आता काही लिहित नाहीत. तुम्ही बोला, रेकॉर्डिंग चालू आहे. आणि तुमचं माझं 10 मिनिटाचा संवाद झाल्यावर डॉक्टरच्या कम्प्युटरवर व्यवस्थित सगळी चिठ्ठी येते की ह्या माणसाला काय झालं असेल, तुम्हाला अमुक तमुक औषधं प्रिस्क्राईब करायची आहेत का, कर असं तो म्हणत नाही. पण डॉक्टरचा वेळ वाचतो. त्याच्यामुळे तोच डॉक्टर तेवढ्याच वेळात जास्त लोकांना पाहू शकतो. तोच वकील तेवढ्याच वेळात जास्त अशिलांना वेळ देऊ शकतो. त्याच्यामुळे जॉब जातील असं मला वाटत नाही. टास्क ऑटोमेट होतील, जॉबचं स्वरूप बदलेल, आपल्याला शिकावं लागेल. खूप पासआउट झालेल्या तरुण लोकांच्या हाती जॉब नाही आहे. इनडायरेक्टली, इनफॉर्मली तुम्ही जर का कुठल्याही प्रीमियम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फोन केला तर कुणाचे 10% प्लेस आहेत, कुणाचे 20% प्लेस आहेत. आत्ता प्रॅक्टिकली असं दिसतंय की अत्यंत कमी पगारामध्ये, अगदी 5,000, 8,000, 10,000 रुपयामध्ये कॉम्प्युटर इंजिनियर जॉईन व्हायला तयार आहेत, कारण हाताशी काहीच नाही आहे. मग ह्या परिस्थितीचं आणि तुम्ही जे मांडताय त्याचं कसं कोरिलेशन लावायचं? अतिशय चांगला प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर मी जवळजवळ 1 वर्षापूर्वी लोकसत्तेमध्ये एक लेख लिहिलेला, सुमारांची सद्दी म्हणून. हा शिक्षण व्यवस्थेचा दोष आहे, एआयचा दोष नाही. आपल्याला जेव्हा कळलं 2000च्या दशकामध्ये की जेव्हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची कुठली डिग्री घेतली की ताबडतोब मला डॉलरमध्ये पगार मिळून अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळतं, तेव्हा कोर ब्रँचेस बंद करून कॉलेजांनी रत्तीप घालणाऱ्या संस्था चालू केल्या. म्हणजे AICTचा डेटा आहे की आज आपल्याकडे 16 ते 17 लाख इंजिनियर वर्षाला बनतात. तेवढे जॉब भारतात कधीच नव्हते. 16 ते 17 लाख जॉब, इंजिनियर्सच्या लेवलचे जॉब भारतात कधीच नव्हते. त्यात सुद्धा आपल्या ह्या हव्यासामुळे आणि हवेमुळे की मला कॉम्प्युटर, डेटा सायन्स, टेलिकॉम, इन्स्ट्रुमेंटेशन ह्याच अलाइड ब्रांचेस काढायचे आहेत आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकलला आपण बाजूला टाकून दिलं. त्याच्यामुळे तुम्हाला ओव्हर सप्लाय झाला आहे. आणि ओव्हर सप्लाय झाल्यामुळे आणि अचानक AI आल्यामुळे त्याच वेळेला, म्हणजे पूर्वी ॲटलिस्ट ह्युमन लेबरला किंमत होती. आपले प्रोग्रॅमर्स अमेरिकेच्या पेक्षा 1/10 कॉस्टमध्ये पर आवर काम करायला तयार होते, म्हणून त्यातल्या त्यात गाडी चालू होती. पण जेव्हा ते म्हणतात ना, जसं ट्युलिपचं ते प्रकरण फुटलेलं हॉलंडमध्ये आणि अचानक मार्केट्स पडली, जेव्हा ही सुमारांची सद्दी संपली की उगाचच, आणि मी पूर्वीपासून म्हणायचो, काही माझी लेक्चर्स युट्यूबला अजूनही आहेत, की कम्प्युटर इंजिनिअरिंग जसं शिकवलं पाहिजे तसं भारतात फार कमी संस्था शिकवलं जातं. कम्प्युटर इंजिनिअरिंग इज नॉट कोडिंग. कम्प्युटर इंजिनिअरिंग इज मॅथमॅटिकल थिंकिंग. आपल्यापैकी किती जणांना आपल्या कॉलेजामध्ये किंवा तुमच्या मुलांना
मॅथमॅटिकल थिंकिंग शिकवलं जातं. तुम्ही कुठल्याही कॉलेजचं सिलेबस ओपन करा, ते प्रोग्रामिंग लँग्वेजच शिकवतात, कारण त्याला मार्केटमध्ये किंमत होती. आणि हा प्रॉब्लेम आहे. याला AI हे म्हणजे आला कॉर्नरवर आणि पकडला आणि त्याला पोलिसांनी आतमध्ये टाकला. तसं तो बिचारा बघायला गेलेला काय चाललंय तिथे प्रोटेस्ट. असं झालंय ते. मग आता डायरेक्ट प्रश्न विचारू, कारण पुढचे काही दिवस एज्युकेशन हा विषय भारताच्या चर्चेचा राहणार आहे. आजच्या जगामध्ये मी काय शिकलं पाहिजे, स्किल, मुद्दे, की ज्यानं आत्ताच्या काळात माझ्या हाताला काम आणि घरात दाम येईल ते सांगा. ह्युमन स्किल्स, की माणूसपण. आणि हे काउंटर इंट्युटिव्ह वाटेल ना तुम्हाला कदाचित, की आम्ही JEE देतो, IIT जातो, मोठमोठ्या एक्झाम्स देतो, मोठ्या कॉलेजामध्ये आम्ही जातो आणि हे काय विचित्र सांगण्यात येतं आहे. पण नॉलेज ज्याला आपण म्हणायचो, आपली अख्खी शिक्षण व्यवस्था काय कशावर होती, की नॉलेज तुम्हाला मिळालं पाहिजे 4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 6 वर्षामध्ये. तुम्ही PhD असाल तर 10-10 वर्षापर्यंत तुम्ही अभ्यास करायचा आणि ते नॉलेज तुम्ही योग्य वेळी रिप्रोड्यूस करायचं. राईट? दॅट इज अवर सिस्टीम ऑफ एज्युकेशन. आता नॉलेज इज अबंडंट. तुमच्यापेक्षा जास्त यायला माहिती आहे. कुठलाही लॉयर किंवा कुठलाही डॉक्टर अख्ख्या कायद्याची पुस्तकं लक्षात ठेवू शकतो का तुमच्यापैकी? विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, तुमच्यापैकी आज डॉक्टर असतील, लॉयर असतील आज प्रेक्षकांमध्ये, पण तुम्हाला तुम्हाला रेफरन्स काढायला लागतात ना. एखादी केस आली की तुम्ही उघडाल आणि बघाल की बाबा रे, सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिलेला. पण यायला ते माहिती आहे. मग तुमच्याकडे उरलं काय? मग तुमच्याकडे असं उरलं की कुठल्या आपल्या गोष्टींचा सारासार विवेक बुद्धीने वापर करून कुठे करायचा. म्हणजे मी मागे म्हणालो होतो की काय करायचं हे आपण ठरवायचं, कसं करायचं यायला ठरवू द्या. आणि म्हणून ह्युमन स्किल्स ही प्रत्येकाने शिकलीच पाहिजेत. मग त्याच्यामध्ये एम्पथी असेल, लिडरशिप क्वालिटीज असतील, कोलॅबरेशन असेल. ह्या स्किल्सला आज कुठेच म्हणजे कुठल्याच कॉलेजामध्ये, कुठल्या शाळेमध्ये म्हणजे महत्त्वच दिलं जात नाही. किंवा स्पोर्ट्स म्हणजे आत्ता मी येता येता पुण्याला 4 तासाचा प्रवास होता. मी एक स्टॅनफर्डचे प्रोफेसर आहेत, त्यांचा एक पॉडकास्ट ऐकत होतो. तर त्यांनी उदाहरण दिलं की असं होणार आहे की 2च जॉब जगातले कदाचित जाणार नाहीत. लायनल मेसी आणि मे बी ट्रम्प. रोबोट फुटबॉल खेळतात, गंमत वाटते इंस्टाग्रामला बघायला, पण ते बघायला कोणी असं म्हणजे जाणार नाही. आणि राष्ट्राध्यक्ष वगैरे ते पण जॉब कोणी यायला देणार नाही. सौदी अरेबियाने AI मिनिस्टर आणली आहे, पण तसं काय होणार नाही. मग एवढ्या टोकाला आपण जायचं का? काही गरज नाही. तर ह्युमन स्किल्स शिका. दुसरी गोष्ट, लिनियर करिअर्स, विशेषतः इथे जे पालक आहेत त्यांना मी सांगतो, माझी मुलगी आज 10वीची परीक्षा दिली, तिच्या करिअरचा आता मी विचार करतोय. लिनियर करिअर संपली. तुम्हाला जसा विचार असेल की माझ्या मुलाला किंवा मुलीला मी उत्तम क्लास लावीन, उत्तम कॉलेजामध्ये तिला मी ॲडमिशन मिळवून देईन, आपल्याला जसं मिळायचं 30-40 वर्षापूर्वी की लगेच नोकरी मिळाली, 40 वर्ष तोच म्हणजे अभ्यास केला आणि तेच करिअर केलं, तसं होणार नाही. शिकायला तुम्हाला सदैव तयार राहिलं पाहिजे. कारण जसं मी मला डेमोक्रेटायझेशन झालेलं आहे की एखाद्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला जर मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट आहे आणि म्युझिकमध्ये पण इंटरेस्ट आहे, तर आत्तापर्यंतची अशी पद्धत आहे की तुम्ही जर मॅथमॅटिक्समध्ये असाल, तुम्ही कोणतरी वृक्ष असणार आणि म्युझिकल किंवा आर्टिस्ट किंवा ड्रॅमॅटिक्स म्हणजे काहीतरी एक चांगलं क्रिएटिव्ह माणूस असणार, असं नसतं. सो तुम्हाला त्या सगळ्या स्किल्स पॅरलली शिकल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टीला तयार राहिलं पाहिजे की 1 तारखेला माझ्या हातात पगार येईल, हे कदाचित 10 वर्षात इतिहास जमा होईल. आय विल बी पेड फॉर माय स्किल्स पर प्रोजेक्ट. आय विल बी पेड फॉर माय स्किल्स पर प्रोजेक्ट. हा जास्त माइंडसेटचा इश्यू आहे दॅन स्किलिंग. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, अमुक तमुक कोर्स करा, कोर्सेरावर जा, फुकट कोर्स आहेत. दॅट इज नॉट, ते करायचंच आहे, दॅट इज लाईक बिझनेस ॲज युज्युअल. पण मला माझ्या क्षेत्राच्या हॉरिझॉन्टली आणि माझ्या डोमेनमध्ये डीप, त्याला टी शेप करिअर म्हणतात. टी शेप म्हणजे काय? टी माहिती आहे ना कसा असतो? हॉरिझॉन्टल म्हणजे मला माझ्या क्षेत्राच्या आसपासचं नॉलेज हवं आणि मला माझ्या क्षेत्रामधलं खोल नॉलेज हवं. आपल्यापैकी किती जण हे करतात? हँड ऑन हार्ट, आपण नाही करत. पण आपण नाही करत, आपण स्वतःला ना एका लेबलमध्ये टाकलंय. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वकील आहे, मी उद्योगपती आहे, मी शिक्षक आहे. आपण आपल्याला स्वतःला एका बकेटमध्ये टाकलंय. ती बकेट बाहेर काढली पाहिजेत आणि मुलांना आत्तापासून शिकवलं पाहिजे की तुला चांगला माणूस बनायचं आहे, चांगला इंजिनियर, डॉक्टर, आर्टिस्ट, पॉडकास्टर तू नंतर बनशील. हे तर मान्य आहे, पण याच्यानंतरचा मुद्दा असा येतो की हे सगळंच पुन्हा इतक्या वेगानं बदलतंय की मग कॉन्स्टंट काय? उदाहरण असं की 2 वर्षापूर्वी थिंक बँकवरती आम्हीच खूप एपिसोड केले की प्रॉम्प्ट इंजिनियरच्या जागा भरल्या जाणार. आता तुम्ही नोकरीचा इंडेक्स बघा, जॉबस्पिक्स बघा, काही बघा, प्रॉम्प्ट इंजिनियरच्या जागा कुठंच भरल्या जात नाही आहेत. मग आता ज्याची चर्चा आली आणि AI मुळे आता आलंच, म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनियरच्या नोकऱ्या येणार असं वाटलं,
तेही आलं नाही, हे काय आहे? कारण मॉडेल्स प्रगत झाली. तुम्ही पूर्वी बघाल की आपण जेव्हा एआयची चर्चा चालू केली 2022ला जेव्हा ChatGPT पहिल्यांदा आलं, तेव्हा इट वॉज स्टील इन टू अ ट्रेनिंग फेज. म्हणजे दर 3 महिन्यांनी नवीन नवीन मॉडेल यायचं. आता इन्फरन्सिंग फेज चालू झाली आहे. आणि मॉडेल इतकं प्रगत झालंय की आता या ज्या बाष्कळ यूज केसेस आहेत ना, की मी कविता बनवतो, मी काहीतरी जोक बनवतो, ह्या यूज केसेस आता शाळेतली मुलं पण नाही करत. आता एआयचा उपयोग तुम्हाला इंडस्ट्रियल प्रोसेसेस ऑटोमेट करायला झाले. एजंटिक एआयचा मोरे सरांनी उल्लेख केला. एजंटिक एआयपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे झालंय काय, की फक्त भाषेमध्ये मी एआयशी बोलणार आणि एआय मला काहीतरी उत्तर देणार, हे दिवस संपले. आणि म्हणून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे आता इनबिल्ड स्किल झालं आहे, नॉट अ जॉब. जसं पूर्वी मला आठवते, मी जेव्हा नोकरीला सुरुवात केली 2001-2ला माझ्या सहकाऱ्यांबरोबर, तेव्हा एक्सेल मला येतं असं मी बायोडेटामध्ये किंवा वर्ड येतं किंवा असं आम्ही लिहायचो. कॉम्प्युटर नॉलेज म्हणजे काय, एक्सेल, वर्ड, पॉवर पॉईंट. लोकांनी तेव्हा त्याचे कोर्सेस करून अमेरिकेचे H1B व्हिसा पण मिळाले होते. पण आता इट इज अज्युम, तुम्ही बीकॉम असाल, BSc असाल, तुम्हाला एक्सेल, वर्ड पडून येतच. कॅल्क्युलेटर वापरता येतो. तसं तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आलं पाहिजे. इंजिनिअरिंग काहीच नाही. मी मागे बोललो होतो, माझ्या पॉडकास्ट तुमच्याबरोबर आहे. प्रॉम्प्ट जे इंजिनिअरिंग काहीच नव्हतं, त्याला एक शब्द दिला होता, पण आता ते नॉर्मल झालं. पण एकाबद्दल आपलं खूप दुर्लक्ष होतंय, ज्याची चर्चा आपण पुढे करू. जेन्सन होंग, एनव्हिडियाचे जे CEO आहेत, त्यांनी एआयला क्लासिकली एक 5 लेअर केक म्हटलंय. 5 लेअर केक म्हणजे काय? तुमच्या आमच्या चर्चेमध्ये येतं काय? ChatGPT, जेमिनाय, कोपायलट, क्लॉड वगैरे वगैरे, आणि आपल्या फोनवरचे ॲप्लिकेशन्स. एआय चालतं कशावर? मगाशी डेटा सेंटरचा उल्लेख झाला. डेटा सेंटरमध्ये असतं काय? सर्व्हर्स असतात. सर्व्हरमध्ये असतं काय? चिप्स असतात. त्या कोण डिझाईन करतं? त्याला इलेक्ट्रिसिटी लागते, ती कोण जनरेट करतं? त्याच्यामुळे सर्वात पहिला जो आपण केक असतो ना, केकचे 5 लेअर, सर्वात खालचा लेअर एनर्जी आहे. डेटा सेंटर, एनर्जी, याच्यामध्ये कोणी करिअर करायला बघत नाही आज. इलेक्ट्रिकल इंजिनिअरला जायचं तर इलेक्ट्रिकलचे कट ऑफ कॉम्प्युटरच्या नेहमीच खाली. पण जर मी इलेक्ट्रिसिटी बंद केली, तुम्ही काय इन्फरन्सिंग करणार आणि काय ChatGPT चालवणार? त्याच्यानंतर डेटा सेंटर बांधायला सिव्हिल इंजिनियर लागतात. तिथे लोकांना जायचं नाही आज. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जॉब्सना आज काय कौतुक वाटत नाही कोणाला. त्याच्यावरती तुम्हाला सर्व्हर मॅन्युफॅक्चर करायला लागतात. मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, कोण जातं तिकडे हल्ली? सर्वांना फक्त ॲप्लिकेशन लेअरमध्ये खेळायचं आहे. आणि हा पण एक आपल्या शिक्षण पद्धतीचा दोष आहे, की मागणी तसा पुरवठा. आपल्याला असं वाटतंय 25 वर्ष जे चाललं ते आता पुढची 25 वर्ष चालेल, म्हणून आपण तेच करतोय. एक मला आशेचा किरण दिसतोय त्याच्यामध्ये. टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर बातमी आली होती 3 रविवारपूर्वी. आता JEE रिझल्ट लागले ॲडव्हान्सचे, राईट? दरवर्षी IIT मुंबई आणि IIT दिल्लीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे कट ऑफ्स ऑल इंडिया रँक 3,500 नंतर चालू व्हायचे. 3,500 नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगची माणसं चालू व्हायची. यावर्षी IIT मुंबईमध्ये 150 रँक असलेल्या माणसाने सिव्हिल इंजिनिअरिंग अप्लाय केलं. IIT दिल्लीमध्ये 300 रँक असलेल्या माणसांनी सिव्हिल इंजिनिअरिंग अप्लाय केलं. म्हणजे हळूहळू लोकांनाही कळतंय की AI वाढणार आहे, पण फक्त मी कोडिंग आणि कम्प्युटिंग आणि डेटा सायन्स आणि ML AI हे जे शिक्षण सम्राट तुम्हाला चित्र दाखवतायत आणि फसवतायत, चकाचक लॅब्स आणि AC मध्ये तुम्हाला सगळे कॉम्प्युटर दाखवून, ते तसं नाही आहे. AI चालायला कोणाला तरी डेटा सेंटर बांधायला लागतात, कोणाला तरी चिप डिझाईन करायला लागतात, कोणाला तरी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करावं लागतं, मॅन्युफॅक्चरिंग करावं लागतं. तिथे जर आपण हळूहळू गेलो इंजिनियर्स म्हणून, तर तिथे अजून भरपूर मुबलक संधी उपलब्ध आहे. हाच विषय थोडासा पुढे घेऊन जातो की गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारत सरकारच्या सेमीकंडक्टर मिशन अप्रूव्ह झालं. 1.2 लाख करोड इतका स्पेंड पुढच्या काही वर्षात तिथं होणं अपेक्षित आहे. फॅब कंपन्या निघत आहेत. आत्ता जे शिकतात त्यांना चान्स आहे की मी जाईन त्या ब्रँचला, लॅग न का विना 2-3 वर्षानं लोक जातील. पण हु आर ऑलरेडी ट्रेंड, हु आर ऑलरेडी इन द बस, 2 वर्ष नोकरी झाली आहे, 5 वर्ष नोकरी झाली आहे, पास आऊट झाले, किंवा मिड मॅनेजर्स 15 वर्ष नोकरी झाली आणि आता नोकरी जायची भीती आहे. त्यांना जर का या 5 लेअर केक मधल्या खालच्या लेअर्सकडे यायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? सी, इनफॅक्ट मी तर म्हणेन 10 ते 15 वर्ष तुम्हाला तंत्रज्ञानाला अनुभव असेल, तुम्हाला जास्त संधी आहे. प्रॉब्लेम कुठे येतोय, की तुम्हीच म्हणताय की मला ते जमत नाही, मला हेच जमतं कारण माझा अनुभव 15 वर्षाचा आहे ह्याच्यामध्ये. कारण होतं काय, की आता परत नॉलेजच्या वर आपण येऊया. नॉलेज इज फ्री टुडे, राईट? वी डिस्कस दॅट. जर नॉलेज फ्री असेल तर व्हॉट इज व्हॅल्यूड? एक्सपिरियन्स. आता AI किंवा जनरेटिव्ह AI हे तंत्रज्ञानच जर 4 वर्ष जुनं असेल, तर तुम्हाला 15 वर्ष 20 वर्ष अनुभवाचा माणूस सापडणार कुठनं? म्हणजे आजही मी बघतो लोक ChatGPTने जॉब डिस्क्रिप्शन बनवतात,
आणि त्याच्यामध्ये ते प्रॉम्प्ट टाकतात 15 वर्षाचा अनुभव पाहिजे. अरे ChatGPT आलं 2022ला. 2010ला कोणाला माहिती होतं जनरेटिव्ह AI? एजंटिक AIला 15 वर्ष एक्सपिरियन्सचे मी जीडी पाहिलेले आहेत. ते पण एआयने जनरेट केलेले. भानगड इकडे आहे. क्षेत्रच नवीन आहे. तर तुमच्याकडे 15 वर्ष टेस्टिंगचा अनुभव आहे. तुमच्याकडे 15 वर्ष कोडिंगचा, सॉफ्टवेअरचा अनुभव आहे. तुम्ही जाऊन सांगा तुमच्या मॅनेजरला, की आय विल क्रिएट अ एजंटिक AI ॲप्लिकेशन फॉर द कंपनी. गिव्ह मी 3 रिसोर्सेस आणि गिव्ह मी अ चान्स. पण आपल्याला भीती वाटते, की ते माझं तंत्र नाही, ते माझं क्षेत्र नाही आणि मी करत नाही. पण परत गंमत अशी आहे, की तुम्हाला जरी त्याचं तांत्रिक ज्ञान नसलं, तरी तुम्ही ChatGPTचा वापर करून शिकू शकता. आणि भारतीय इंजिनिअरचा एक म्हणजे आता वाईट असं म्हणता येणार नाही, पण आपला एक गुणधर्म आहे, आपण सांगू तेच करतो. आपल्याला बॉसने जे सांगितलं आपण तेवढंच करतो. आता तर मराठी गुणधर्म आहे का भारतीय गुणधर्म आहे मला माहिती नाही. परंतु आपल्याला सांगण्यात येतं तेवढंच आपण करतो. हा आपला प्रॉब्लेम आहे. परंतु जर तुम्ही स्वतःहून पुढे गेलात आणि आता मी तुम्हाला सांगतो 88% कंपन्यांनी, हा पण एक सर्वे आहे, मला वाटतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आहे का हार्वर्डचा आहे मी विसरलो सॉरी, पण 88% मला नक्की लक्षात आहे. 88% कंपन्यांनी सांगितले ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे जनरेटिव्ह एआयचे प्रोजेक्ट्स त्यांच्या कंपनीत करतायत. नथिंग स्टॉप्स यू टू टॉक टू युअर मॅनेजर, युअर HR, की आपल्या कंपनीमध्ये जनरेटिव्ह एआयचे काय प्रोजेक्ट्स चाललेत, कॅन आय जस्ट वर्क ऑन दोज प्रोजेक्ट्स ॲज अन एक्सपिरियन्स. त्यांना एक्स्ट्रा हात हवेच आहेत. पण तुम्ही जर वाट बघत राहिलात, की मला ते हॅरी पॉटरला कसं पत्र येतं, चल हॉगवर्ड्सला, तुम्हाला कोणी बोलवणार नाही पार्टीला, की ये बाबा. आणि मग तुम्ही कुठत बसता घरामध्ये, की 15 वर्ष काढली मी या कंपनीमध्ये आणि मला सांगतायत की तो जॉब खतऱ्यात आहे. हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे शिका, शिकत राहा. आणि शिकणं म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही. ज्या क्षणी तुम्ही एजंटिक AI शिकाल, तुम्ही एजंटिक AIचं एक ॲप्लिकेशन स्वतः बनवा. क्लाउड क्रेडिट्स आज $100-200 तुम्हाला क्रेडिट कार्डवर गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनमध्ये क्रेडिट मिळतं. स्वतः एक एजंटिक AI ॲप्लिकेशन बनवा, गिटअपवरती रेपो पोस्ट करा आणि मग जाऊन सांगा की मला हे येतं. मी कोर्सेरावर 4 एजंटिक AIचे कोर्स केलेत, मग मला प्रोजेक्टवर घ्या, म्हणून तुम्हाला कोणी घेणार नाही. 2-3 वर्षापूर्वी अशी चर्चा होती की यूज AI, तुम्ही एक्सेलचा उल्लेख केलात, तर एक्सेलच्या युजरना नोकरी लागायची. एक्सेल बनवणारे कमी होते. तसं AIच्या युजरना नोकऱ्या लागतील असं वाटायचं यूज AI. आता 2026 मध्ये चर्चा आली की यूज AI पण संपलं, आता बिल्ड AI. मग मल्टी एजंट सिस्टीम बनवा, एजंटिक AI बनवा, AGI बनवा. तर यूज AI टू बिल्ड AI हा चेंज काय आहे आणि ह्या सगळ्या सिस्टीम सोप्या भाषेत कशा समजावं? यूज AI म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, आपण वापरतो ChatGPT, जेमिनाय आणि त्याचं उत्तर काढतो. बिल्ड AI म्हणजे काय? आता बिल्डमध्ये सुद्धा हे 5 लेयर परत आपल्याला बघायला लागतील. कारण बिल्ड AIमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, जे मी तुम्हाला आदल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, की बिल्ड AI म्हणजे स्वतःचं AI ॲप्लिकेशन स्वतःच्या हाताने बनवा. इट कॅन बी ॲज सिम्पल ॲज दॅट, की या महिन्याचं माझं स्विगी किंवा ब्लिंकिटवरचं किराणाचं सामान आणणारा एजंट. अतिशय सोपं आहे. तुम्हाला बाहेर कुठनं परमिशन घ्यायची गरज नाही आहे. तुमचा स्विगीचा डेटा तुमच्याकडे आहे. डाउनलोड करा CSV फाईलमध्ये, अपलोड करा आणि एक एजंट बनवा, की तो एजंट तुमचा जाऊन स्विगीवर ऑर्डर करायचा. म्हणजे डायरेक्ट तुम्ही त्याला देऊ नका ॲक्सेस, कारण तुमचं वॉलेट, तुमचं क्रेडिट कार्ड वगैरे स्विगीवर आहे. पण इट विल सिम्युलेट, की तुम्हाला जर महिन्याला एवढं दूध लागतं, एवढी अंडी लागतात, एवढे ब्रेड लागतात, एवढी भाजी लागते, ते जनरली प्रत्येक कुटुंबाचं असतं, तेवढं बनवा ना एजंट. किती मोठं आहे. दॅट इज वन पार्ट ऑफ बिल्ड AI. दुसरं बिल्ड AI आहे, की बिल्ड AI मॉडेल्स अँड द इन्फ्रा फॉर इट. वेअर इंडिया AI मिशन कम्स इन. ज्याचं AIच्या इन्फ्रावर राज्य असेल, तो कदाचित तुझ्या जगावर राज्य करेल. आणि म्हणून असं सगळ्या त्याला सोवेरिन AI म्हणतात, सार्वभौम AI, की जगातल्या सगळ्या सरकारांनी, मग ते UAE असेल, सौदी अरेबिया असेल, मलेशिया असेल, चायना असेल, आपण असू, त्या सर्वांनी सांगितलं की आमचं स्वतःचं AI मॉडेल, स्वतःची डेटा सेंटर्स आम्हाला हवी आहेत. आणि तिथे सुद्धा भारतीय अभियंत्यांना संधी आहेत. तुम्ही इंडिया AI मिशन ऐकलं असेल तर जवळजवळ 34,000 GPU भारत सरकारने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलंय की भारतातल्या कुठल्याही स्टार्टअपला किंवा कुठल्याही कॉलेजामधल्या एखाद्या प्रोफेसर्सना एखादं पेटंट पेंडिंग असेल, त्या तुम्हाला काय टेस्टिंग करायचं असेल, तुम्हाला भारताचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ॲक्सेस हवा असेल ॲट अ व्हेरी रिड्यूस कॉस्ट, कम टू अस. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला यू कॅन अप्लाय. तिथे सुद्धा खूप संधी आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला नोकरी करायची गरज नाही आहे. अशा म्हणजे मध्ये मोदीजींनी 12 का 15 कंपन्यांना भेटायला बोलवलं. इंडिया AI समिट जी झाली फेब्रुवारीला, त्याच्या आधी तुम्ही जर गुगलला जाऊन बघितलं, 12 कंपन्या, सर्वम AI आहे त्याच्यामध्ये, अशा बऱ्याच 12 कंपन्या आहेत. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते सरकार देईल, पण तुम्ही भारताचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं AI बनवा. इथे सुद्धा मोठी बिल्ड AIची संधी आहे. आणि तिसरी तुम्हाला गंमत सांगतो, ज्याचा तुम्ही तंत्रज्ञानाशी संबंध लावू शकत नाही.
लेबलिंग, डेटा लेबलिंग. तुम्हाला AI तर बनवायचं आहे. तुम्ही चिप्स बनवल्या, तुम्ही डेटा सेंटर बनवली, कॅपिटल इंटेन्सिव्ह असतात, सरकारने पैसे दिले, GPU आणले. पण AIला मराठी कोण शिकवणार? AIला मराठी कोण शिकवणार? महिला बचत गट AIला मराठी शिकवत आहेत आज. पुण्यामध्ये कंपनी आहे. मी मुद्दाम नाव घेत नाही, पण जाऊन इंटरनेटवर सर्च करा. YouTubeला त्यांचा व्हिडिओ आहे. पुण्यामध्ये एक कंपनी आहे, ज्यांनी मराठी डेटा सेट बनवायला मराठी महिलांच्या बचत गटांशी करार केलेले आहेत आणि AIला माहिती मराठीमध्ये आपल्या पुणेकर महिला शिकवत आहेत आणि त्यांना पर शब्दाचे पैसे मिळत आहेत. दिस इज ऑल्सो बिल्ड AI. तुम्हाला कम्प्युटरच्या डिग्रीची गरज नाही. आणि तो YouTubeचा व्हिडिओ आहे, त्या ताई सांगतायत की मी स्वतःच्या भाषेत बोलून मला आज मजा वाटली की मी काहीतरी असं तांत्रिक करते. गृहिणी आहे ती बिचारी. हे पुण्यात होतंय. हे पण बिल्ड आहे. हे कधीच तुम्हाला जनरल डिस्कशनमध्ये कोणी सांगणार नाही, कारण AI म्हणजे काहीतरी ग्लॅमरस, AI म्हणजे काहीतरी तांत्रिक, AI म्हणजे काहीतरी सिलिकॉन व्हॅलीचं प्रकरण असं असतं. काही नाही आहे. AI तुमच्या आमच्या घरात पोचले आणि सर्वांना AI मध्ये संधी आहेत. या उत्तरात 2 प्रश्न आहेत. दोन्ही म्हणजे एकानंतर एक विचारतो. तुम्ही भारत AI मिशनचा उल्लेख केला, GPUचा उल्लेख केला. पुन्हा 2 वर्षापूर्वी अशी बातमी होती की भारताकडे इन्फ्राच नाही, सरकार काय करतंय. आणि आताचे रिपोर्ट असे आहेत मार्च एंडिंगचे की एवढे GPU अनयूज पडलेत, एवढी कॅपॅसिटी अनयूज पडली आहे, सरकारनं प्रचंड इन्फ्रा दिलंय, स्वस्त दिलंय, पण वापरणारी लोक नाहीत. मग असं आहे का की भारताला फक्त ऍप्लिकेशन लेअरच बनवायची सवय आहे आणि सॉव्हरेन AI बोलायला ठीक आहे आपल्याला जमणार नाही? नाही, जमायला हरकत नाहीये, पण तेच तुम्हाला म्हणतो ना शेवटी, की मला जर इझिली कुठनं तरी काहीतरी पैसे मिळतात, माझा कॅश काव बिझनेस आहे, तर मी तिथे का जाऊ? प्रश्न कुठे होतोय, की आपल्याला आउटसोर्सिंगच्या वेव्हमध्ये गेली 25 वर्ष इतकी डॉलर्स मिळवायची सोपी सवय लागली आहे ना, की थोडी मेहनत करायची आपल्याला आता मनोवृत्ती उरली नाहीये. आणि त्याच्यामुळे हे प्रकरण जरा होत नाही. आणि म्हणून मी सांगतो, की बिल्ड AI मध्ये नोकरी, म्हणजे मला आठवतंय, की माझ्या लहानपणी माझे वडील म्हणायचे, मी एका छोट्या गावात नाही येतो. माझे वडील म्हणायचे, की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. हे मराठी घरांमध्ये 40 वर्षापूर्वी होतं. फक्त सरकारी नोकरी काही लोकांना असायची, बाकी सगळेजण स्वतःचं स्वतः कमवून खायचे. कोणाची शेती असायची, कोणाचे उद्योगधंदे असायचे, छोटे व्यवसाय असायचे. 95-2000 ने आपल्याला जे स्वप्न दाखवलं अमेरिकेचं आणि IT ची जी वेव आली, त्याच्यामुळे आपण आळशी झालोय. आता ह्याच्यावर बरेच कॉमेंट पडणार आहेत, तुम्ही जर YouTubeला टाकला व्हिडिओ तर, की असं काय म्हणतात सर वगैरे, पण आपण आळशी झालोय आणि मी त्या पिढीचा प्रतिनिधी आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही काय वेगळ्यात, मी त्याच पिढीचा प्रतिनिधी आहे. मी पण 2000 साली इंजिनियर झालो, 2001-2ला, आणि आम्ही या क्षेत्रामध्ये आलो. पण आपल्याला जो आळस आलाय त्याने आपण पुढे जाऊ शकत नाही आहोत. हा आपला प्रॉब्लेम आहे. सरकारने खूप तुम्हाला सोयीसुविधा दिल्या आहेत, पण काही लोक करतायत पण चांगलं. म्हणजे आता रोबोटिक्सचा आपण पुढे घेऊच, पण एस्पेशली रोबोटिक्समध्ये आपले भारतीय स्टार्टअप खूप छान काम करतायत. ते सरकारचं जे फंडिंग आहे किंवा त्यांचे इन्क्युबेटर्स आहेत, IITsमध्ये वगैरे असतात, की तुम्हाला इन्क्युबेशन सेंटरमध्ये तुमचा स्टार्टअप घेऊन जायचा, तिकडचे प्रोफेसर्स वगैरे तुम्हाला मदत करतात बिझनेस प्लॅन बनवायला. ती पण हेल्प अवेलेबल आहे आज. तुम्हाला स्टार्टअप म्हणून रजिस्टर केल्यावर जवळजवळ 3 ते 4 वर्ष टॅक्स पण नाही आहे. पण मला नोकरी करायची सवय आहे, माझ्या वडिलांनी केली, मी केली, तर मी इथे तिथे बघणारच नाही. हा आपला जो प्रॉब्लेम झालाय ना, तो थोडा समाज म्हणून सॉल्व्ह करायचा, त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. रोबोटिक्सकडे यायच्या आधीचा मुद्दा, यातला दुसरा मुद्दा राखून ठेवतो. तो असा की फिजिकल AI. मध्यंतरी 3 महिन्यापूर्वी खूप जणांच्या व्हॉट्सअपवर आला असेल की शिवणकाम करताना कॅमेरा लावलाय आणि ते सगळं मेजर केलं जातंय हजारो लोकांचं, कारण इव्हेंच्युअली सम रोबो अँड रोबो प्लस AI व्हॉट एव्हर वी कॉल, ते ह्याला खाऊन टाकेल किंवा ह्याला रिप्लेस करेल. तुम्ही लिहिलेलं त्याच्याबद्दल. तर फिजिकल AI हा जो प्रकार आहे, हातानं केल्या जाणाऱ्या कामांना भविष्यात काढून टाकलं जाईल जेव्हा मशीन ॲज अ रोबो प्लस AI येईल. हे कितपत खरं आहे का? रोबो इतके महाग आहेत की त्याच्यापेक्षा भारतातला मॅनफोर्स स्वस्त उपलब्ध आहे? आता याची मी 2 तुम्हाला उत्तर देतो, एक तांत्रिक आणि एक सामाजिक. पहिले फिजिकली काय आपण समजूया. त्याच्यावर लोकसत्तेमध्ये मी मागच्याच रविवारी लेख लिहिला होता, रविवार लोकसत्तामध्ये. त्याला एगोसेंट्रिक ट्रेनिंग म्हणतात. म्हणजे काय, की आज आपण जे AIला स्क्रीनमध्ये ट्रेनिंग देतो, ते ट्रेनिंग फक्त भाषा कशी असते आणि त्या भाषेला उत्तर कसं मिळतं. किंवा तुम्ही जर कोडिंगचं उदाहरण घेतलं, जे स्ट्रक्चर्ड कोडिंग आहे, त्याच्यामध्ये आपण जे कोडिंग लिहितो, ती एक स्ट्रक्चर्ड भाषा असते. परंतु AI त्याच्यावर ॲक्ट काही करत नाही. AI तुम्हाला ते कंपाईल करून बिरून तुम्हाला त्याचा आन्सर देतो, की एक चांगली स्क्रीन बनेल, सॉफ्टवेअर बनेल वगैरे वगैरे. परंतु तुमच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये जे काम होतं ते AI नाही करत अजून. फिजिकल AI कन्सेप्ट असा आहे, की मला जर फिजिकल काम करून घ्यायचंय, तर मी AIला कसं शिकवणार? आता त्याच्यासाठी ज्या सिंगल डिग्री ऑफ फ्रीडमच्या सिस्टीम्स आहेत, म्हणजे मला लादी पुसायची आहे, तर ते रोबो गोल-गोल आलेत.
त्याला काही जास्त ट्रेनिंग लागत नाही, त्याला फक्त आपल्याला कॅमेरे लावायला लागतात, सेन्सर लावायला लागतात. तो रोबो इकडनं स्टेजवरनं पडणार नाही, तो आपला आपला करतो, जाऊन तो आपल्या चार्जिंगला लागतो. ते आपल्या घरात आलेत आता रोबो. इट इज व्हेरी सिम्पल यूज केस फॉर रोबोटिक्स टू बी ट्रेंड ऑन अ सिंगल प्लेन, सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम और 2 डिग्री ऑफ फ्रीडम. प्रॉब्लेम कुठे होतोय की आपलं जे जग आहे ना, स्पेशियल जग ज्याला आपण म्हणतो, ते द्विपाद लोकांसाठी बनलंय. आणि ह्याने म्हणजे मी तुम्हाला याचं उदाहरण सांगतो की आजही दुर्दैवाने भारतात दिव्यांग व्यक्तींना का तर प्रॉब्लेम होतात. कारण आपलं जग हे द्विपाद व्यक्तींसाठी बनलंय. रॅम्प्स पण नाही आहेत अजून आपल्याकडे. मग अशा ठिकाणी रोबो काय करणार आहे? म्हणजे तुमच्या आमच्यासारखे आपले जे नागरिक आहेत, जे बिचारे अपंग असतील, दिव्यांग असतील, त्यांना आपण जर स्पेशल जगामध्ये उपलब्ध नाही करून दिलं, तर रोबो कुठून येणार आहे? तर म्हणून त्या रोबोला जग दिसतं कसं, वागायचं कसं, काय करायचं कसं, याचा फर्स्ट पार्टी अनुभव देण्यासाठी एगोसेंट्रिक ट्रेनिंग असतं, डोक्याला कॅमेरे लावण्याचं. मग कारण एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादा प्लंबर नळ बदलतो किंवा तुम्ही शिवणकाम करता, तेव्हा इट इज नॉट अ वन सिंगल ॲक्टिव्हिटी ऑर टास्क. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, टास्क कॅन बी ऑटोमेटेड. पण एकाच वेळेला जे भान ठेवून ती सुई घालणं किंवा नळ एका हाताने धरून दुसऱ्या हाताने फिरवणं, त्यात ते पाणी येता कामा नये, मग त्याच्यावर फडका दाबणं, हे सगळे प्रकार तुम्हाला कोडिंग करायला गेलात खूप कठीण आहे. म्हणून त्या जागेमध्ये माझ्या कॅमेरामध्ये ॲज अ फर्स्ट पार्टी मला काय दिसतंय हे जे ट्रेनिंग मी देतोय रोबोंना, त्या एआयने तुम्हाला भविष्यातले रोबो ट्रेन करायचे. आणि याचं सामाजिक उत्तर असं आहे की आज कदाचित हे तुम्हाला वाटेल की भारतासारख्या देशामध्ये याची काय गरज. खूप जण मला विचारतात, म्हणजे मी आशावादी आहे, भारताला का गरज आहे? आपण म्हणतो आपण लोकसंख्येचा देश आहोत, तरुणांना जॉब नाही आहेत, रोबोची काय गरज आहे? तुम्ही आता इतिहासाकडे जा. भारत आज अशा टप्प्यावर उभा आहे जिथे 1975 ते 1980ला जपान उभा होता. जॅपनीज इकॉनॉमी जगातली सर्वात जास्त वेगाने वाढणारी इकॉनॉमी होती तेव्हा. तेव्हा चायना तर फार लांब होतं. चीनने तर 90 नंतर वगैरे त्यांचे ते रिफॉर्म्स वगैरे केले. भारताकडे उदारीकरण झालं नव्हतं. 70 ते 80च्या दशकामध्ये जपान वॉज लाईक क्राऊन ज्युएल ऑफ इकॉनॉमिक प्रोग्रेस बिकॉज दे वेर ॲट द हायेस्ट ऑफ देअर डेमोग्राफिक डिव्हिडंड. काम करणारी माणसं जपानमध्ये त्या दशकामध्ये भरपूर होती, जी आपल्याकडे आज आहेत. आपल्याकडे 15 ते 60 वयोगटातली जी माणसं काम करू शकतात, ही माणसं आज आपल्याकडे असल्यामुळे हे सामाजिक प्रश्न येत आहेत की त्यांना जॉब नाही आहेत, त्यांची आंदोलनं होत आहेत, नोकऱ्या बदलत आहेत वगैरे वगैरे. पण जेव्हा तुम्ही समाज म्हणून विचार करता, राष्ट्र म्हणून विचार करता, तेव्हा एवढा छोटा विचार करून नाही चालत. तुम्हाला 15 वर्षांनी विचार करायला लागतो. आणि समाजशास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे की भारताचा रिप्लेसमेंट फर्टिलिटी रेट, म्हणजे ज्या रेटला आपली लोकसंख्या परत वाढेल, तो पास कधीच झालेला आहे. 2040 पासून भारत वृद्धांचा देश होणार आहे. मग आज तुम्हाला ज्या सहजपणे पोळीवाल्या काकू, कामवाल्या मावशी मिळतात, माळी काका मिळतात, तुम्हाला मिळणार नाहीयेत. मग तेव्हा जागा व्हायचं का अचानक? कामाला माणसं नाही, सगळे 60च्या वरचे वृद्ध. आणि जी कुठली आपली तरुणाई उरली असेल त्यावेळेला, 15-20%, 30% तरुणाई उरली असेल, ते संशोधनामध्ये मग्न. कारण तोपर्यंत तर एआयने सगळं नॉर्मल जॉब्स तर घेतले असतील, ते काहीतरी मोठं संशोधन करतात. मग घरातली कामं करणार कोण? तुम्हाला प्लंबर आणणार कोण? इलेक्ट्रिशियन तुम्हाला देणार कोण? तुमचे कपडे शिवणार कोण? त्याच्यामुळे मी परत सांगतो, हा मुद्दा विवादास्पद आहे की भारतासारख्या देशामध्ये काय चाललंय. पण राष्ट्र म्हणून, समाज म्हणून तुम्हाला आत्ताच्या माझ्या नोकऱ्यावर काय परिणाम होईल एवढा 5 वर्षाचा विचार करून नाही चालत. तुम्हाला भविष्याचा विचार करायला लागतो. म्हणून फिजिकल एआय इज सुपर इम्पॉर्टंट इवन फॉर इंडिया. हे तर मान्य आहे की 2045ला डिव्हिडंड दक्षिण म्हणजे आफ्रिका या कॉन्टिनेंटकडे जाईल आणि भारताला हे सगळे प्रश्न फेस करावे लागतील. पण आत्ता तो रोबोटिक्सचा मुद्दा अजून एक्सपांड करू. कॉस्ट ऑफ एआय जी आहे किंवा कॉस्ट ऑफ रोबो आहे, ही आत्ता कॉस्ट ऑफ ह्युमनपेक्षा महाग जाते. उदाहरणार्थ माझ्याकडे मी बघितलं तर माझ्याकडे 6 सबस्क्रिप्शन आहेत. चॅट जीपीटीचा आहे, जेमिनायचा आहे, क्लॉडचा आहे, आमच्यासाठी ते कॅनवाचा आहे, अजून कुठले कुठले आहेत, हेजेनचा आहे. आणि याची बेरीज केली तर माझी 16,000 रुपये महिना होती. आणि आज हीच कामं करणारा मनुष्य मी घेतला तर डिमांड सप्लाय गॅपमुळं तो 10,000 रुपयातच नोकरी करायला तयार आहे. मग भविष्यामध्ये एआय कॉस्टपेक्षा माणसाची कॉस्ट स्वस्त, असं निदान पुढचं 15-20 वर्ष राहिलं तर? असं नाही होणार. जर तुम्ही कॉस्टचा विचार केला तर एआयची कॉस्ट गेल्या 4 वर्षामध्ये 50x 50x घसरलेली आहे. आपल्याला काय वाटतं, कारण आता तुम्ही ज्या टूल्सचा उल्लेख केलात ना, ती टूल्स स्पेसिफिक गोष्टीसाठी बनलेली आहेत. पण तांत्रिकदृष्ट्या बघायला गेलं तर तुम्ही जे जे काय कॅनवामध्ये करता ते व्यवस्थित प्रॉम्प्ट लिहून जेमिनाय कॅनव्हासमध्ये करू शकता. कॅनवा इज अ बेटर म्हणजे बनवलेलं आहे त्यांनी.
हेजेनमध्ये तुम्ही करता, हेजेन ते व्हिडिओ तुम्ही नॅनो बनाना प्रोमध्ये करू शकता किंवा परप्लेक्सिटीमध्ये करू शकता, पण वेळ वाचतो म्हणून आपण 2,000 ते सबस्क्रिप्शन घेतो. सो मुद्दा हा नाही आहे की माझी कॉस्ट वाढते, मुद्दा हा आहे की माझा वेळ वाचतोय. जर तुम्ही खरंच ठरवलं उद्यापासनं की मला सगळी सबस्क्रिप्शन बंद करायची आहेत आणि एक चांगलं जेमिनाय प्रो घ्यायचं आहे, किंवा म्हणजे मी आता जाहिरात करत नाही कोणाची, किंवा परप्लेक्सिटी प्रो घ्यायचं आहे किंवा क्लॉड घ्यायचं आहे तुम्हाला, तर महिन्याला एक 12-15 हजार रुपये देऊन तुम्ही एकच सबस्क्रिप्शन घेतलं तर तुमची सगळी कामं होतील. फक्त थोडं शिकावं लागेल, कोडिंग त्याचं कोडेक्समध्ये जाऊन थोडंसं लिहिणं वगैरे शिकायला लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की रोबोज महाग आहेत हे आपल्याला इथे बसून वाटतंय कारण आपण भारतात आहोत. तुम्ही जर एलॉन मस्कच्या सध्याच्या मुलाखती पाहिल्या, त्याचा ऑप्टिमस येतोय, ऑप्टिमस ह्युमॅनॉइड रोबो. त्याने सांगितलंय की त्या रोबोची कॉस्ट साधारणपणे असेल एक $10,000, $10,000 ते $15,000, म्हणजे आपल्या हिशोबामध्ये ₹10,00,000. आपण ₹10,00,000च्या गाड्या घेतो पुण्यामध्ये, त्याच्यामुळे 10,00,000चा रोबो काही मोठा महाग नाही आहे. आणि त्याची सबस्क्रिप्शन कॉस्ट विल बी अनदर $100 पर मंथ वगैरे, जी $100 इज वॉट, ₹10,000 महिन्याला. जर मला एक 10-15 वर्षांनी घरामध्ये असा रोबो मिळणार असेल की जो माझे भांडी घासेल, माझे कपडे वाळत घालेल, माझ्या मुलांना झोपवेल, गाणी म्हणून दाखवेल, मला नाचून दाखवेल, माझं बागकाम करेल आणि माझ्याशी गप्पा मारेल घरी आल्यावर कोण नसताना, आणि एकदाच मला त्याला महिन्यातला सॉफ्टवेअर अपडेट टाकायचं आहे, तर कदाचित जर मला मावशी मिळत नसतील कामाला तर मी रोबोलाच घेईन. तर महाग इज ऑल्सो अ रिलेटिव्ह टर्म. कारण मी परत सांगतोय, आपल्याकडे ह्युमन लेबर स्वस्त आहे म्हणून आपल्याला महाग वाटतंय, पण पार्टी विल नॉट लास्ट रॉंग. आजच तुम्ही तुमचे जे नातेवाईक अमेरिकेत आहेत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, पुण्यामध्ये प्रत्येकाचे असतातच, त्यांना विचारून बघा की तुमच्याकडे ड्रायव्हर असतो का हो, तुमच्याकडे कामवाली बाई असते का हो, तुमच्याकडे झाडू मारायला कोण येतं का, आणि आलं तरी किती पैसे घेतात, किती डॉलर घेतात, पाळणा घरं असतात का, आठवड्याचे $200 कसे घेतात विचारा. तिथे तो ऑलरेडी झालंय. आपल्याला इथे बसून वाटतंय की हे फार लांब आहे. अनदर 10 years दिस विल बी आर रियालिटी. मगाशी जो टूलचा उल्लेख झाला, इथं आय टीत काम करणारे बरेच लोक आहेत, त्यांच्याकडे एक प्रॉब्लेम येताना दिसतो, ज्याच्याबद्दल रेडिट्सवर वगैरे खूप बोलतात, की मला सवय आहे मी जेमिनीत कोड लिहितो, म्हणजे जेमिनीला प्रॉम्प्ट देऊन कोड लिहितो, आणि माझी कंपनी म्हणते नाही नाही जेमिनीचं नाही, आपल्याकडे को पायलटचं सबस्क्रिप्शन आहे. सो व्हॉट आय नो इन ए आय अँड व्हॉट माय कंपनी इज एन्फोर्सिंग मी टू यूज ए आय ऑर टू बिल्ड ए आय, ह्याच्यातच प्रॉब्लेम आहे. आणि ह्याच्यात खूप लोक मग चिडचिड होते की अरे मला ए आय येतं तरी पण हे काय वेगळं सांगतायत, ह्याचं काय होणार? त्यांना AI नसतं येत, त्यांना AI टूल वापरायची सवय झालेली असते. आणि हे मी जबाबदारीने सांगतोय, कोणी वाईट वाटून घेऊ नका. ह्याचं कारण 3 वर्षापूर्वी खरं होतं. प्रत्येकाच्या ना अशा बाउंड्रीज ठरल्या होत्या. मायक्रोसॉफ्ट काय करणार, गुगल काय करणार, अँथ्रोपिक तर अगदीच नवीन होतं. पण आता तुम्ही बघाल, तुमच्यापैकी क्लाउड प्लॅटफॉर्मवर किती लोक काम करतात? GCP, AWS, Azure, ओके. सो यू विल नो दिस. ऑलमोस्ट ऑल क्लाउड प्लॅटफॉर्म्स नाव ऑफर अ फॅमिली ऑफ मॉडेल्स. यू कॅन ॲक्च्युअली सिलेक्ट. तुम्हाला क्लॉडवर काम करायचं आहे, तुम्हाला किमीवर काम करायचं आहे, तुम्हाला अँथ्रोपिक घ्यायचं आहे, तुम्हाला जेमिनाय 3.1 घ्यायचं आहे, वॉट एव्हर, राईट? सो आता ॲक्च्युली हा फरक थोडा कमी होत चालला आहे, कारण मला जर क्लॉडची सवय असेल तर मला दिसतंय मायक्रोसॉफ्ट को पायलट, पण आय कॅन स्टील सिलेक्ट क्लॉड को वर्क फ्रॉम द ड्रॉप डाऊन. मला जेमिनायची सवय आहे, पण मला जेमिनाय फ्लॅश अजून कुठल्या इंटरफेसमध्ये एक्सपोज करायचं आहे ते अवेलेबल आहे. त्याला फाउंड्री वगैरे म्हणतात हल्ली. सो हे जे आता नवीन तंत्रज्ञान येते, जिथे बिगटेक कंपन्यांना पण कळलंय की फक्त मायक्रोसॉफ्ट आणि ओपन एआय आणि जेमिनायचा वेगळा चूल असं होणार नाही, डेव्हलपर्सना ऑप्शन्स हवेत. त्याच्यामुळे 90% ठिकाणी असं झालेलं आहे की तुम्हाला जर एखाद्या टूल्सवर प्रोफिशियन्सी असेल आणि तुम्हाला ते टूल आवडतंय किंवा तुम्हाला ती API आवडते की तुम्हाला तेच मॉडेल पाहिजे, तर यू कॅन ॲक्च्युअली रिक्वेस्ट युअर IT ॲडमिन टू ओपन द ॲक्सेस विथ वॉट एव्हर सिक्युरिटी अप्रुव्हल्स अँड ऑल दॅट. तुम्हाला कोपायलटमध्ये सुद्धा क्लॉड वापरता येतं, तुम्हाला जेमिनायमध्ये सुद्धा डीपसीक वापरता येतं. हे सगळं अवेलेबल आहे. फक्त मला ती विंडो अशी दिसते आणि मला आता ते वेगळी बघायला कंटाळा येतो, ह्या कारणाचं मी काही करू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की बेडवरनं इकडनं उठायला मला आवडत नाही, रोज मी तिकडनंच उठून जाणार, हे असं काहीतरी करू नका. पण जेन्युइन तुमचा काही प्रॉब्लेम असेल की मला अमुक तमुक मॉडेलच वापरायचं आहे, तर आज कुठल्याही क्लाउड प्लॅटफॉर्मवर ऑलमोस्ट 95% मॉडेल्स आर इंटरचेंजेबल. यू कॅन यूज ऑन दोज मॉडेल्स ऑन Amazon, यू कॅन दोज मॉडेल्स ऑन Azure, ऑन Google, वेअर एव्हर यू वॉन्ट टू यूज. असं तुम्ही क्लाउडचा उल्लेख केलात म्हणून आणि खूप हात वर झाले म्हणून हा व्हिडिओ अर्थात थिंक बँकवर जाईल, त्यावेळी प्रत्येक जणच काही त्याच ह्याच्यात काम करेल असं नाही. म्हणून AI जॉब्स की ज्यांना भविष्यात डिमांड येणार आहे,
असे कोणकोणते आहेत? आम्ही ऐकतो ऑर्केस्ट्रेशन मला एक आहे, हे क्लाउड आणि म्हणजे या 4 लेयरशी एकमेकांशी बोलणारी माणसं हे आहेत. असे फ्युचर AI जॉब्स कुठले कुठले आहेत, ज्याच्यात संधी? पहिले सध्याचा सांगतो, फ्युचरला नंतर जाऊ. सध्याचा हॉट टॉपिक ज्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरचा 2 वर्षापूर्वी होता, इज द वर्ड कॉल्ड FDE. किती लोकांनी ऐकलंय? फॉरवर्ड डिप्लॉयमेंट इंजिनियर्स. ते काय आहे? ते परत बिझनेस मॉडेलकडे जातं. ट्रॅडिशनली असं होतं की ज्या कंपन्या मॉडेल्स बनवतात त्या कधीच डिप्लॉय नाही करत. त्या तुम्हाला ॲज अ टूल देतात, जसं आपण आता उल्लेख केला काही क्लाउड कंपन्यांचा. आता ते टूल दिल्यावर ॲज अ डेव्हलपर ऑर अ प्रोग्रॅमर तुम्ही त्या टूल्सने काहीतरी एक एक्सपिरियन्स बनवता, POC बनवता, पायलट बनवता, कोड बनवता, सॉफ्टवेअर बनवता, व्हॉट एव्हर इट इज, राईट? आणि जसा माझा मगाशी उल्लेख झाला की तो सॉफ्टवेअर बनवणारा जो माणूस असतो तो 95% वेळी त्याचं नॉलेज हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधलं असतं, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. म्हणजे आज जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये उच्च पदावर पोहोचला असाल तर चान्सेस आर तुमची डिग्रीसुद्धा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधली असेल. माझे इथे मित्र बसलेत शैलेश आणि प्रमोद, त्यांचा सन्मान्य अपवाद वगळता जे मेकॅनिकल इंजिनियर असून इतक्यावरती पोचले. पण जनरली तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर असाल तर तुम्हाला डोमेन नॉलेज कमी असतं. म्हणून काय होतं, तुम्ही सॉफ्टवेअर बनवता आणि तुमच्या क्लायंटला देता की बाबा रे, हे मी तुझं सप्लाय चेन सॉफ्टवेअर बनवलंय, आता तू जाऊन इम्प्लिमेंट कर. भानगड तिकडे सुरू होते. काय सुरू होते? तुमच्या विंडोमध्ये ते टेस्टिंग परफेक्ट चाललंय, तुम्ही तर कोड लिहिलाय, कोड चालतोय, कंपाईल होतोय, सगळं होतंय. पण जेव्हा तुमचा कोड कोणतरी सप्लाय चेनला लावायला जातं तेव्हा तिकडे ज्या प्रॉब्लेम्स असतात की तुमचा फोरकास्टिंग इंजिन सांगतंय की अमुक तमुक पिनकोडला वेअरहाऊस नकोच. आता वेअरहाऊस मी एका रात्री तोडून नवीन बनवू? फिजिकल वर्ल्डमध्ये पॉसिबल नाही आहे ना. मग ते ह्या माणसाला जो AC मध्ये बसून पुण्यात प्रोग्रामिंग करतोय त्याला अमेरिकेतलं वेअरहाऊस काय आहे त्याला माहिती नसतं विचारायला, राईट? तसं आपलं बिझनेस मॉडेल पण नाही आहे, त्याचा काही दोष नाही त्याच्यामध्ये. आता कंपन्यांना काय कळलंय की AIचे बरेचसे प्रोजेक्ट फेल होत आहेत. याचं कारण 88% कंपन्यांचा मगाशी उल्लेख झाला, सगळ्यांना AI करायचं आहे, पण त्याच्यात गंमत अशी आहे त्या 88% कंपन्यांचे 95% AI पायलट फेल झालेत. बिकॉज ऑफ दिस रिझन, सेग्रिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. आयडिया कोणतरी भलतंच काढतं, कोड कोणतरी भलताच माणूस लिहितो आणि डिप्लॉय कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी होतो. म्हणून त्यांनी नवीन जॉब काढलाय, फॉरवर्ड डिप्लॉईड इंजिनियर्स. हा जगातला आज हायएस्ट पेड, हायएस्ट सॉर्ट आफ्टर जॉब आहे. म्हणजे काय? मी जे बनवलं मी चालवून दाखवीन. म्हणून ज्यांना हँड्स ऑन येतं AI, ज्यांना AI सिस्टीम्स हँड्स ऑन बनवून त्याची इंटिग्रेशन्स, त्याच्या APIs, त्याचं डिप्लॉयमेंट ऑन द फील्ड जमतं, त्यांना आज मार्केटमध्ये भयंकर डिमांड आहे. हा पहिला जॉब झाला. दुसरा जॉब जो थोडासा फिलॉसॉफिकल तत्वज्ञानिक झुकतो तो AI एथिक्स काउन्सिलर. मगाशी मोरे सरांनी खूप त्याबद्दल आपल्याला सांगितलं की AI मधलं संशोधन चाललंय, त्याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे, कुठला डेटा कोण वापरतंय, त्याच्यात प्रायव्हसी कंट्रोल्स काय आहेत. तर एथिकली AIचा कसा वापर करायचा ह्याच्यासाठी AI एथिक्स काउन्सिलरच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आज निर्माण झालेल्या आहेत. कारण तुम्ही जर सरदोपट मार्गाने नुसते इंजिनियर झाला असाल तर तुम्हाला त्यातलं सगळं कळणार नाही. तुम्हाला समाजशास्त्र, अर्थशास्त्र, लेबर मार्केट, हे सगळं त्याच्यात लॉ, कायदा कळला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही जर लॉयर असाल, तुम्ही जर वकील असाल आणि तुमचा थोडासा समाजशास्त्राचा अभ्यास असेल तर तुम्हाला AI एथिक्स काउन्सिलरचे जॉब मिळू शकतात. सिस्टीम आर्किटेक्ट हा एक खूप मोठा जॉब आहे. AI सिस्टीम आर्किटेक्ट म्हणजे अगेन काय, की कुठलं मॉडेल, कुठला क्लाउड प्लॅटफॉर्म, कुठला लँग्वेज आणि कुठे डिप्लॉय करायचा, हे सगळं कसं चालणार याचं आर्किटेक्चर आज बनवणारे फार कमी लोक आहेत मार्केटमध्ये. याचं कारण आपल्याकडे जे सिनियर आर्किटेक्ट्स आहेत, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही सगळेजण इंडस्ट्रीमध्ये अनुभवी लोक असाल, 20-25 वर्षाचा अनुभव असेल, पण तुम्ही जेव्हा स्वतःला सिस्टीम आर्किटेक्ट म्हणवता तेव्हा तुमचा सिस्टीम आर्किटेक्चरचा जो अनुभव असतो तो शक्यतो एका टेक्नॉलॉजीमधला, एका क्षेत्रातला किंवा एका डोमेनमधला असतो. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर SAP आर्किटेक्ट, तुम्हाला मी रात्री 1 वाजता उठवलं, तुम्हाला SAP मध्ये काय चाललंय करता येईल तुम्ही मला सांगाल. पण तुम्हाला जर मी सांगितलं की तुमच्या SAP मधलं गेलेलं आउटपुट इनव्हॉइस ऑटोमेशन सिस्टीममध्ये जाणारे जे AI वर चालते, तर कदाचित तुम्ही म्हणाल थांब मला विचार करू दे. मला SAP मध्ये इनपुट टू आउटपुट सगळं येतं, पण ते आउटपुट जेव्हा एका AI सिस्टीममध्ये जाणार आहे आणि तिथे ते कसं प्रोसेस होणार आहे हे मला कदाचित आज माहिती नसेल, ते मला शिकलं पाहिजे. तर असे जे इंजिनियर्स आहेत की ज्यांना सिस्टीम आर्किटेक्चर कळतं, नॉट अ टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर. टेक्नॉलॉजी म्हणजे SAP, IBM, मायक्रोसॉफ्ट, गुगलमध्ये चॅम्पियन खूप आहेत, पण हे सगळं एकत्र कसं येणार? SAPचा डेटा CRM मध्ये, CRMचा डेटा कॉल सेंटरमध्ये, कॉन्टॅक्ट सेंटरचा डेटा कॅम्पेन मॅनेजमेंट सिस्टीममध्ये, मग इथे सगळं AI कसं चालणार हे ज्याला कळलं त्याला आज मार्केटमध्ये खूप भाव आहे आणि अजून राहील. आणि अजून जॉब्स म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे जॉब अजून आहेत बरं का.
पण ते कुठे आहेत? जिथे तुम्हाला AI कडनं सरळ आन्सर्स अजूनही मिळत नाहीत. कारण AI इज अ ब्लॅक बॉक्स. जसं मोरे सर म्हणाले, की ती टेक्नॉलॉजी लोकांनी इतकी म्हणजे सिक्रेट ठेवलेली आहे, की आतमध्ये काय चाललंय कोणालाच माहिती नाही. त्या मॉडेलच्या अंतर्गत. त्या मॉडेलकडनं आपल्याला पाहिजे ते उत्तर घेण्याचे जॉब्स अजूनही आहेत. त्यांचा गवगवा होत नाही, त्याचा ग्लॅमर गेलेला आहे, पण ते जॉब्स अजूनही आहेत. असे 3-4 जॉब्स आहेत मार्केटमध्येच. तुम्ही SAPचा उल्लेख केलात म्हणून SAP ओरॅकल आलं तरी त्यांना इम्प्लिमेंट करायला हजारो IT सर्व्हिसेस कंपन्या लागल्या. आताही तेच म्हणतात की ठीक आहे, ChatGPT येऊ दे, OpenAI येऊ दे, Anthropic येऊ दे, ह्यांना एंटरप्राइज स्केलला इम्प्लिमेंट करायला नवे TCS, नवे विप्रो, नवी टेकेम, नवी माइंडट्री, ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्या लागतील. हे खरं आहे का? आणि पुन्हा एकदा डिप्लॉयमेंट ऑफ AI इथंच भारताला सर्वाधिक संधी राहणार का? हे खरं आहे. याचं कारण असं आहे, की तुम्हाला जोपर्यंत डोमेन नाही कळत आणि इंडस्ट्री नाही कळत, तोपर्यंत डिप्लॉय करू शकत नाही. आणि म्हणून ते पायलट्स फेल होतात. म्हणजे तुम्ही साधा एक म्हणजे प्रयोग करून बघा. तुमच्या ChatGPT विंडोमध्ये जा आणि त्या विंडोमध्ये एक सिंगल PDF अपलोड करा, वन पेजर. तुम्हाला ब्युटिफुल आन्सर मिळेल. ओके. तुम्ही म्हणाल, "बॉस, मी तर AI सॉल्व्ह केलं. मी अनस्ट्रक्चर्ड डेटा सॉल्व्ह केला," असं म्हणा. नाव हेच AI सिस्टीम तुम्हाला एखाद्या पुण्यातल्या SME साठी जरी बनवायचं आहे, SMEC कंपनीसाठी, आकुर्डीमधल्या किंवा खराडीमधल्या, आणि त्यांचे दिवसाचे 10,000 इन्व्हॉइस तुम्हाला प्रोसेस करायचे असतील, तर मला करून दाखवा. याचं कारण त्या कॉम्प्लेक्सिटीज ॲट द स्केल आर डिफरंट दॅन द पायलट्स अँड POCs. त्याच्यामुळे आजच्या ज्या कंपनीची नावं तुम्ही घेतली, मी नावं घेणार नाही, पण नावं तुम्ही घेतलीत, त्या कंपन्यांनी ही मास्टर केलेली आर्ट आहे, की धंदा चालतो कसा. ज्याला धंदा चालतो कसा माहिती आहे, की ऑटोमोबाईल कंपनी कशी चालते, बँक कशी चालते, NBFC कशी चालते, सरकार कसं चालतं, त्यांना जे नॉलेज आहे, त्या नॉलेजमध्ये तुम्हाला AIचे इंटरव्हेन्शन्स फिट करायचे आहेत, म्हणून त्या कंपन्यांना मरण नाही. आपण जी नी-जर्क रिॲक्शन बघतो, याचं कारण त्यांची मॉडेल्स क्वेश्चन होत आहेत. म्हणजे ज्या कंपन्यांचा तुम्ही उल्लेख केलात, त्या कंपन्यांची लार्जली मॉडेल्स आर मॅन-मंथ रेट. मी तुम्हाला एक माणूस देतो, त्या माणसाचा अमुक-तमुक एक्सपिरियन्स असेल तर एवढे लाख रुपये, त्याच्यावरचा असेल तेवढे लाख रुपये, ह्याच्यावर आपलं सगळं अर्थव्यवस्था चाललेली आहे. तिथे जेव्हा तुमचा क्लायंट तुम्हाला सांगतो, की मी तुला एवढे कशाला? माझा तू सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन करून किंवा माझं इन्व्हॉइस ऑटोमेशन करून माझे तू 1,000 करोड वाचव, त्यातले 10% घे. आपण नाही रेडी होत. तो सांगेल, नको नको, मला तुम्ही 5 करोडचं डील द्या आणि मी तुम्हाला करून देतो. जे होईल ते तुमचं, चांगलं झालं तर तुमचं, वाईट झालं तर तुमचं. पण क्लायंट म्हणतोय, बाबा रे, मी तुला 2 करोड देईन, कारण मला माहिती आहे की तू पण माझ्याकडे मेहनत करणार, तुझे माणसं माझ्याकडे येणार. पण उरलेले 3 कोटी घेऊ नकोस, तू 300 कोटीचा विचार कर, कारण तुझ्या AIने माझ्या धंद्यामध्ये काहीतरी चांगला फरक पडला पाहिजे. ज्या कॉर्पोरेशन्स किंवा ज्या कंपन्या अशी मॉडेल्स घेऊन, त्याला आउटकम बेस्ड प्राइसिंग म्हणतात, त्या भयंकर पुढे जातील. ज्या आपल्या पूर्वीसारख्या मॅन-मंथ रेट आणि तासाचा माझा इतका डॉलरचा अवर रेट, त्यांचं कठीण आहे. पुण्याकडे मला यायचं शेवटच्या टप्प्यात, पण त्याच्या आधीचा मुद्दा असा की या सगळ्यामध्ये एक चर्चा महाराष्ट्रात खूप झाली, त्यात पुण्यात खूप होती. GCC, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स, की आता लोक जी जात आहेत ती ॲक्च्युली GCCत जात आहेत, तिथं कोअर रिसर्च होतोय आणि मग खूप ट्रॅकर आहेत. पुण्यात इतक्या GCC आल्या, मुंबईत आल्या, नवी मुंबईत आल्या, बेंगलोरमध्ये आल्या. हे GCC AIच्या जगात किती राहणार, वाढणार, आणि त्याच्यात पुण्याला कुठं संधी? तुमच्यापैकी किती GCC मध्ये काम करतात पहिले मला सांगा. इथे कोणी आहे GCC मध्ये? फंटॅस्टिक. तर ते सांगू शकतील की GCC मध्ये पूर्वी जे काम व्हायचं, विच वॉज टिपिकली KPO BPO, ते आता होत नाही. GCC मध्ये क्वालिटी इनोव्हेशन वर्क सुरू झाले आहेत आणि म्हणून संधी आहे. आणि भारतामध्ये आज माझ्या मते एक 2500-2600 GCC असतील. म्हणजे 2 वर्षापूर्वी 1700 होती, किती वाढली बघा. आणि पुण्यामध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे 350 ते 400 GCC आहेत. जुना डेटा माझ्याकडे 2025चा, त्याच्यामध्ये 360 हा नंबर आहे, पण 50-60 वाढले असतीलच. बंगलोरमध्ये हायेस्ट आहेत, 700 वगैरे आहेत. पण पुण्याची मी तुम्हाला गंमत सांगतो, तो पण डेटा आहे माझ्याकडे. पुण्यामध्ये देशातल्या एक टॅलेंट आणि रिअल इस्टेट निर्देशांक असतो, की GCC चालवायला मला किती खर्च येतो. बंगळुरू 100वर आहे. बंगळुरू इज युअर रेफरन्स पॉईंट, कारण तिथे पहिलं हे सुरू झालं GCCचं. बंगलोरचा नंबर आहे 100, की तिथे मला रिअल इस्टेटची प्राईस GCC काढण्यासाठी आणि टॅलेंट टू हायर इन द मार्केट मला ₹100 द्यायला लागतात. दिल्लीमध्ये मला GCC काढायचं आहे, नोएडामध्ये, गुरगावमध्ये, गुरुग्राममध्ये, तर मला ₹92 द्यायला लागतात. पुण्यामध्ये मला फक्त ₹72 द्यायला लागतात. ही एक संधी आहे, की मला पुण्यामध्ये GCC काढणं इज बेटर
दॅन गोइंग टू सम अदर सिटी, जर मला नवीन सेटअप करायचं आहे, कारण माझा खर्च कमी आहे. दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये, कारण पुणेकरांना पुणे सोडणं आवडत नाही, ॲट्रिशन रेट इज लोएस्ट इन द GCC इन पुणे. पुण्याचा ॲट्रिशन रेट फक्त 14% आहे. पुणेकरांना तुम्ही कितीही पैसे द्या, कितीही पगार द्या, कितीही टायटल द्या, पुणेकर पुणे सोडणार नाहीत. त्याच्यामुळे पुण्यातले चांगले जॉब सोडणारे फार कमी आहेत. माझे स्वतःचे मित्र आहेत ज्यांनी प्रमोशन नाकारली आहेत. नको रे कटकटी, कशाला मुंबईला ते लोकलमध्ये जायचं, मी माझ्या बाईकला किक मारतो, अर्ध्या तासात पोचतो. त्याच्या पुण्यातली माणसं जॉब सोडत नाहीत. ही GCC संधी आहे. आणि तिसरी गोष्ट, आपल्याकडे कोर इंडस्ट्री सुद्धा आहे. तुम्ही बघा, एक्सेप्ट चेन्नई, कोर इंडस्ट्री बंगळुरूमध्ये नाही आहे. मुंबईमध्ये तर कधीच नव्हती. मुंबईमध्ये जर फायनान्शियल इंडस्ट्री होती. पण आपल्याकडे हे जे म्हणजे महाराष्ट्र आपण म्हणतो, जो 60-70च्या दशकात आपण जे निर्णय घेतले, बजाज ऑटो असेल, टाटा मोटर्स असेल, आपली जी इकोसिस्टीम आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर बघाल तर पुण्यातल्या GCC मध्ये जे काम होतं ते R&D, ऑटोमोटिव्ह, क्वालिटी ह्याच्यामध्ये होतं, विच इज अ व्हेरी हाय क्वालिटी, हायली पेड वर्क. तुम्ही हेच GCC वर्क जर नोएडाला घेऊन गेलात 92 रुपयामध्ये, तर नोएडामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या बॅक प्रोसेसेस चालतात आणि बाहेरच्या अमेरिकन एक्सप्रेसवरच्या लोकांच्या कंपन्यांच्या बॅक प्रोसेसेस चालतात. हेच जर काम तुम्ही बंगळुरूला घेऊन गेलात तर फक्त AI, ML, एजंटिक ह्याचा रिसर्च चालतो, जो आपण मगाशी एवढी चर्चा करतोय की त्याच्यामध्ये नवीन काय टेक्नॉलॉजी आली की सगळा पत्त्याचा डोलारा कोसळू शकतो. पण पुण्यामध्ये मूलभूत संशोधन अजूनही होतं. पुणेकर नोकऱ्या सोडत नाहीत आणि पुणेकर अजूनही स्वस्त पगारात काम करतात. आणि रिअल इस्टेट तुम्ही कितीही म्हटलं की पुण्याला महाग झाली आहे, तरी बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्लीपेक्षा पुण्यामध्ये जागा स्वस्त आहेत. त्याच्यामुळे पुण्याच्या GCCला भविष्य उज्ज्वल आहे. हा फारच इंटरेस्टिंग मुद्दा आहे की पुणेकर नोकऱ्या सोडत नाहीत. शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न, मला इथे काय बाहेर जायला मिळेल ना? मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, मी अर्धा पुणेकर आहे. माझी आई पुण्यात जन्मलेली आहे आणि ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलेली आहे. त्याच्यामुळे माझ्यामुळे पुणेरी टोमणे येणार. त्याच्यामुळे मी तुमचाच आहे. सो शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न उद्योजकतेबद्दल, कारण एक खूप जणांना असंही वाटतं की AI मुळे उद्योजकतेला बळ मिळेल आणि पुढची $1 बिलियन कंपनी एखाद्या सोलोप्रिनरची असू शकेल, ज्याच्यामध्ये 1 किंवा 2 माणसं आहेत आणि बाकी एजंट काम करतायत की जे AI एजंट आहेत. ही कितपत ड्रीम आहे, कितपत सत्य आहे? आज पुण्यातही खूप युनिकॉर्न्स आहेत ज्याची कदाचित बेंगलोर इतकी चर्चा होत नाही. उद्योजकता आणि AI काय दिसतं? मी ह्याचे 2 उत्तर देईन, कारण आपण रोबोटिक्स आणि फिजिकल हे कदाचित वेळेमुळे आपल्याला जमणार नाही. पण मला हा प्रश्न ह्याच्यात आणायचा आहे. उद्योजकता ही फक्त AI मॉडेल बनवणं किंवा AIची कंपनी बनवणं नाही. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की AIने लोक जगात काय काय करतायत आणि तुम्हाला त्यातनं काही संकल्पना मिळतात का बघा. आपल्या सर्वांना माहिती आहे की रक्ताची गरज प्रत्येकाला लागते कधी ना कधी. रक्तदान शिबिरं होतात, मग ती ब्लड बँकचे आपल्याला मेसेज येतात व्हॉट्सॲपला, लोकांची धावपळ होते. जर मी तुम्हाला सांगितलं की गेल्या 10 वर्षामध्ये आफ्रिकेतल्या नायजेरियासारख्या देशामध्ये एक स्टार्टअप आहे, झिपलाईन नावाचा. ते काय करतात, तर तुम्ही विचार नाही करणार. ते काय करतात की तुम्हाला रक्ताची पिशवी हवी आहे, तुमची शस्त्रक्रिया आहे, तुम्ही 10 मिनिटं आधी उबरसारखी ऑर्डर द्यायची, अमुक तमुक रक्तगटाची पिशवी मला हवी आहे. त्यांचा ॲप आहे. तुमच्या हॉस्पिटलच्या छतावर एक ड्रोन उतरतं रक्ताची पिशवी घेऊन. ह्याचा तुम्ही AIशी संबंध जोडणार का? नाही जोडणार. पण त्याच्या मागे किती मोठा अल्गोरिदम चालतो की गरजू रक्तदान ज्याला करायचं आहे आणि गरजू यांचं मॅचिंग करणं, तो साठा तिकडनं तयार करून त्या ड्रोनद्वारे 10 मिनिटात पोहोचवणं, त्या ड्रोनचा पाथ करणं, हे पण AI आहे. आपण बघतो आपल्याकडे ऑर्गन डोनेशन तेवढं होत नाही की कॅडॅवर डोनेशन होत नाही आणि बरेच जण किडनीसाठी, फुफ्फुसांसाठी, आपल्या हार्ट ट्रान्सप्लांटसाठी लाईनीमध्ये आहेत, कारण आपल्या बिचाऱ्या ते ऑर्गन तेवढे मिळत नाहीत आपल्याला. UK एका स्टार्टअपने ऑर्गन 3D प्रिंटिंग चालू केलं आहे AIने. ऑर्गन 3D प्रिंटिंग, आणि ह्या कवी कल्पना नाही आहेत, हे रेकॉर्ड होते, तुम्ही जाऊन सर्च करा. त्यांनी प्रयोगशाळेमध्ये तरी सिद्ध केलंय की मानवी उती AIच्या द्वारे त्यांनी प्रिंट करायचा प्रयत्न केला. कारण तुम्हाला जे अल्फा फोल्ड तुम्ही ऐकलं असेल गुगलचं, प्रोटीन्स, त्यांनी प्रोटीनचे जे फोल्ड असतात, तर तुम्ही मानवी उतींना कुठलं, म्हणजे आपण ऐकलं असेल की डुकराचं ते फुफ्फुस किंवा हृदय लोकांनी ट्राय केलं वगैरे वगैरे, पण कुठल्या प्राण्याचं कुठली उती आपण घेऊन त्याच्यावर मानवी अवयव बनवू शकतो याच्यावर संशोधन होत आहे. तिसरी तुम्हाला गंमत सांगतो, मेडिकल AIमध्ये कामं होत आहेत. आज तुम्ही MRI काढायला कोणी गेलं असेल तर ते मोठं मशीन असतं, लाखो करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट आज जायला लागतं, राईट? पण MRI प्रत्येकाला काढता येत नाही, कारण 10,000 रुपये खर्च असतो MRIचा. आज MRI काढणारी कंपनी अशी आहे की ज्यांनी फक्त डोक्याला एक अशी एक पट्टी, आपला हेडबँड असतो ना, त्याने तुमचा MRI निघतो.
उद्योजकतेला ही संधी आहे. फक्त मी एजंटिक एआयचा स्टार्टअप काढले आणि पुण्यात बसून काहीतरी अमेरिकेतल्या क्लायंटला पिच करतोय, या भ्रमातनं बाहेर निघूया आपण. भरपूर संधी आहे आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढली असल्यामुळे आजच अमेरिकेमध्ये 10 एम्प्लॉईज आणि $1 बिलियन रेव्हेन्यू हे सत्य झालेलं आहे. आणि लोक असं म्हणतायत की कदाचित एक एम्प्लॉई $1 बिलियन सुद्धा लवकरच होईल, युनिकॉर्न लवकरच होईल. आणि ते सहज शक्य आहे. आणि इनफॅक्ट आपल्याला आनंद वाटला पाहिजे, कारण आत्ता तुमच्याकडे अंतराचा प्रॉब्लेम नाही आहे, तुमच्याकडे टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही जे क्लाउड वापरता तेच अमेरिकेतल्या कोणतरी स्टार्टअपवाला क्लाउड वापरतोय. त्याच्यामुळे मी पुण्यात आहे म्हणून मी काही मोठं करू शकलो नाही, ही जी खंत तुम्हाला राहिली कधीच नाही पाहिजे. तुम्ही पुण्यात बसून लाखो करोडो रुपये कॅपिटल असलेल्या कंपन्या चालवू शकता. फक्त ॲडजॅसन्सी बघा, की एआयचा वापर फक्त सॉफ्टवेअर न बनवता, हे जी तुम्हाला मी उदाहरणं दिली, रोबोटिक्स असेल, फिजिकल एआय असेल, हेल्थ केअर असेल, याच्यामध्ये मला काय हे एआयचं बनवता येईल का इक्विपमेंट किंवा डिव्हायसेस, तर तुम्हाला खूप मोठी संधी आहे इथे बसून. शेवटचा प्रश्न, पुणे फर्स्ट या प्लॅटफॉर्मसाठी आपण बोलतोय, GCC बद्दल तर बोललो, पण एकूणातच पुण्यातलं हे जे कॉम्बिनेशन आहे याच्यातला जो तिसरा अँगल आहे तो एज्युकेशनचा आहे. अर्थात सर्वाधिक विद्यापीठ आहेत, ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणतात. तर पुण्याला ओव्हरऑल या AI फ्युचरमध्ये शिक्षण, कोर, पूर्ण सर्व्हिस सेक्टर, हिंजवडीपासून खराडी वाघोलीपर्यंत असणारी लोक, ह्युमन कॅपिटल, याचं इंटिग्रेटेड फ्युचर काय दिसतं आणि त्यासाठी कुठल्या स्टेप्स घेतल्या पाहिजे? सर्वप्रथम आपण सर्वांनी एकमेकांशी जास्त बोललं पाहिजे. याचं कारण असं आहे ना, की आपण स्वतःच्याच कोशामध्ये राहतोय. आणि हे पुण्याचं नाही, मुंबईतही होतं, हे दिल्लीलाही होतं. जर तुम्ही हिंजेवाडीचे सॉफ्टवेअर इंजिनियर असाल, चान्सेस आर तुमचं अख्खं सोशल नेटवर्क किंवा तुमचं शनिवार रात्रीचे जमणारे मित्र हे हिंजेवाडीमधलेच असतील. फार तर फार एक जण TCSमध्ये असेल, एक इन्फोसिसमध्ये, विप्रोमध्ये असेल, पण तुमच्या गप्पा त्याच होतात हो, की तू कुठल्या प्रोजेक्टर्स आहेस, तू कुठे चाललायस, मी अरे आत्ता इथे जाऊन आलो, माझा हा विसा लागला, मी ही टेक्नॉलॉजी शिकलो. आपल्याला क्षेत्र विस्तारलं पाहिजे. जर तुम्हाला इंटिग्रेटेड तुम्ही शब्द वापरला म्हणून, तुमच्या सर्वांच्या मित्रपरिवारामध्ये कोणतरी टाटा मोटरवाला असू दे, कोणतरी बजाज ऑटोमधला असू दे, थर्मॅक्समधला असू दे, कोणतरी सरकारी अधिकारी असू दे, कोणतरी बँकेतला असू दे. जेव्हा तुम्ही ॲज अ कम्युनिटी एकत्र याल आणि कम्युनिटीचा विचार कराल, की आपण पुण्यासाठी, पुण्याच्या जनतेसाठी, माझं नॉलेज 10%, ह्याचं नॉलेज 20%, तुमचं नॉलेज 25%, एकत्र येऊन आपण काय करू शकतो, हा जेव्हा तुम्ही विचार कराल, तेव्हा तुम्ही ही इंटिग्रेटेड इकोसिस्टम आणू शकाल. कारण नाहीतर काय होतं ना, मी माझ्या इको चेंबरमध्ये आहे. मी जर मेकॅनिकल इंजिनियर आहे तर माझे सगळे मित्र मेकॅनिकलवाले. मी जर IT वाले आहे, माझे सगळे मित्र IT वाले. मी जर टेकडीवर जाणार असेल, टेकडीवर जाणारे सुद्धा मित्र माझे तेच आहेत. तर आपले हे इको चेंबर तोडा, एकमेकांशी बोला. कारण मी मगाशी म्हणाल तसं, आणि हा डेटा सगळा उपलब्ध आहे. तुम्ही जाऊन प्लीज GCC आणि पुणे सर्च करा. पुण्याला एवढी चांगली संधी कदाचित आत्तापर्यंत कधीच नव्हती. पण जर आपण आपल्या इको चेंबर्स नाही तोडले तर कठीण आहे. चिन्मय सर, खूप खूप आभार.